ह्या डॉक्टरांनी आजपर्यंत एवढे कांड केले, कसं तरी कोर्टातनं सुटलं होतं. पळून जायचं सोडून इथं काय करते ती? एवढा पैसा कमवला, कुठल्याही देशात जाऊन राहू शकत होता नाही, तरी सुद्धा अजूनही ह्या गावात येऊन राहतात. आणि त्यातल्या त्यात काम पण काय करतात? टेलरिंगचं. पैशासाठी अजूनही हापापलेलाच आहे. त्या माणसाचे पैसे संपले असणारे, नाही तर आणखी पैसे पाहिजे असणारे. म्हणूनच आता हे असलं कांड चालू आहेत ह्यांची. डॉक्टर काय साधा माणूस नाही, पैशासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतात. डॉक्टर असं कुठेही थांबणार नाही. जिथं त्यांचा फायदा तिथं डॉक्टर हजर. गावात अशा कितीतरी बायका गायब झाल्या त्या. आम्ही कितीतरी जणांचं तर मुडदं पडलं ते. आणि त्या प्रत्येकाचा संशय त्या जामकर साहेबाला आमच्या देव माणसावरच आहे. मला आता पूर्ण खात्री पटली आहे, हे डॉक्टरच असणार आहे. इथं पण त्यांनी पैसे कमवलेच असतील ना. ते पैसे ठेवलं कुठं असतील? घरात की दुकानात? नाही, ह्या सगळ्याचा शोध घ्यायचा असेल ना, तर मला डॉक्टरला गाठावंच लागणार आहे. जर परत मला बघितलं ना, तर परत डोक्याला ताप द्यायचा. याच आधी अरे कुठं गेली? हे तर भेटू म्हणली होती की का? कुठं गेली माझी भावी बायको? मंगे अरे काय ओळखतंय? नाही, ह्या बिन लग्नाच्या फुकट्यांना सांगायलाच नको. उगा माझ्या सुखी संसाराला नाट लावत्यात. अरे काय ओळखतंय सांग ना. अरे ते बिलड हरवलंय रे, ती हुडकतोय. थांब आलो. कुठं गेली का? ही पाहुणे नक्की कुणाच्यात आली होती? काय नाव होतं हिचं बरं? मंगे यार चल ना बाबा. अरे जायचं का नाही घरी? आलो आलो. अरे काय बैसटलं काय उडकतात तिथे? बाबा तर काय लागा, काम करून लय काटाळा आलाय, लय थकलोय बस. पगार नाही ते नाही, कमीत कमी आज 10 रुपयाचा गेला. वाचतो हा. ए चल जिथे पैसे काढ. मी का काढ राव, माझं चॅनल अजून मोनोटॉन नाहीये. बर बघू चला. बसा बसा, शांत व्हा. मी जे काय केलं ना, ते तुमच्या भल्यासाठीच केलं. तुमच्यावर कुठलंच संकट येऊ नये म्हणून केलंय. पण घरच्यांची नजर पडली ना, त्यांना परत संशय आला तर? सुधाकर याच घरात राहतोय, त्याला संशय आला तर? नाही, हे जेव्हा घडलं ना, तेव्हा सुधाकर भाऊजी नव्हते, त्यांना काय नाही माहिती. पर तो नव्हता घरात, छोटी आई होती ना, तिला संशय आला तर? तिने सुधाकरला सांगितलं तर? सुधाकरने जाऊन चेक केलं तर? आपण दोघं बी अडकू. नाही नाही, असं काय नाही होणार. माझ्यावर विश्वास ठेवा ना, मी तुम्हाला नाही कशात फसू देणार. आणि आत्ता पण मी जे काय केलं ना, तुमच्यासाठी केलं, तुमच्या भल्यासाठी केलं. माझं खरंच प्रेम आहे तुमच्यावर. तुम्ही कशात अडकू नये म्हणून मी काय काय केलंय ना, तुम्हाला कल्पना पण नाही येणार. बघा, असं नाही, मला तुमचं प्रेम कळत नाही असं नाही, पण आपण दोघं बी अडकायला नको ना, म्हणून म्हणतोय मी. बरं मला सांगा, ती ड्रम कुठे ठेवला आता? ते ऊन जिथं लागल ना तिथं ठेवलाय, म्हणजे
सिमेंट सुकवायला. म्हणजे बाहेर ठेवलाय. काल रात्री कोणीतरी मला डॉक्टर म्हणून आवाज दिला. कोण होता तो, कोण होती ती? मला खरंच आवाज दिला की मला बास झालाय? पण कोण कशाला मला आवाज देईल? डॉक्टर, काय म्हणलं? डॉक्टर. मला म्हणलं का? अहो असं काय करताय तुम्ही? आता असंच काहीतरी बडबड करत होतात ना डॉक्टर म्हणून म्हणलं डॉक्टरकडे जायचं आहे का? बरं वाटत नाही का? काही त्रास होतोय का? बोला की काहीतरी. काय झालंय? हा, थोडासा त्रास होतोय मला, जरा डोकं दुखतंय. पण तेवढ्यासाठी डॉक्टरकडे जाण्याची काही गरज नाही. नाही असं अंगावर नाही काढायचं. चला डॉक्टरकडे जाऊयात आपण. अहो राहू द्या, इतक्या दिवसाने दुकान चालू केलंय परत. पहिल्याच दिवशी दुकानावर जाताना उशिरा, हे काय पटत नाही मला. आणि असं पण तुमच्या हातचा एक कडक चहा प्यायला की बरं वाटेल मला. हा, मी निघतो दुकानावर. आता एक गोष्ट सांगायची. आपण भेटलो होते माग, आपण संशय आलाय. काय? त्या ड्रमकडे कोणाला जाऊ देऊ नका, ते मला विचारत होते. आप्पा, माधुरी सारखे काही भानगड नाही ना बाबा. तुम्ही दोघं नवरा बायको काही कांड तर करत नाही ना?